नमस्कार. नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चळे ग्रामपंचायत 2021चा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहे. चळे ग्रामपंचायत ही सरळ दुरंगी लढत या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये दर्लिंग ग्रामविकास आघाडी आणि जनशक्ती ग्रामविकास आघाडी अशा दोन आघाडीमध्ये ही चळे ग्रामपंचायतची निवडणूक होते. आज आपल्याबरोबर चळेगावच्या विकासामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि जे दर्लिंग ग्रामविकास आघाडीचे नेते आहेत, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व संचालक पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दिनकर भाऊ मोरे आज आपल्यासमोर आहेत. आज आपण भाऊंशी संवाद साधणार आहोत की त्यांची जी दर्लिंग ग्रामविकास आघाडी आहे ती ग्रामविकास आघाडी कशा पद्धतीनं तुमचं व्हिजन घेऊन गावच्या विकासासाठी मतदारांसमोर जात आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दर्लिंग ग्रामविकास आघाडीचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, मार्गदर्शक आहात. तुमचा राजकीय अनुभव पाहता आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यावं आवडेल की तुमची नेमकी जी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती कुठून सुरू झाली, की ग्रामपंचायत पासून सुरू झाली की ग्रामपंचायत सदस्य की थेट सरपंच, कशी सुरुवात झाली? राजकीय कारकीर्द सोसायटीच्या चेअरमन पदापासून सुरुवात झाली. त्या काळामध्ये 1970-72च्या दरम्यान अण्णासाहेब मोरे म्हणून या ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि त्यांनी एक मला ही पोरगा नवीन बरा दिसतोय, बरा वाटतोय म्हणून मला सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड केली. बरा म्हणजे मी काही सामाजिक चळवळीमध्ये होतात की बाकीचं काय काम होतं? नाही, मी नुकतीच शाळा सोडून आमच्या शेतीचा प्रपंच करत होतो. तो चांगला वाटला, गावातल्या लोकांशी संबंध चांगले आहेत असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मला सोसायटीत सदस्य केलं आणि सोसायटीचं चेअरमन केलं 5 वर्ष. कधी 1972चा काळ असेल तो. आणि मग त्यांच्या संपर्कात मी आल्यानंतर ते या गावचे सरपंच होते अण्णासाहेब मोरे. मग त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मग त्यांनी मला त्या 1974 साली साधारणतः या ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार म्हणून माझी निवड केली. उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर आम्ही ती पहिली निवडणूक त्यांच्या आधिपत्याखाली लढवली. आज जसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ती निवडणूक जिंकली. ती निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या पंच कमिटीचे किंवा त्या निवडणुकीचे पॅनल प्रमुख अण्णासाहेब मोरे असल्यामुळं त्यांनी ते सगळे मेंबर लोक जमा करून त्यांना सांगितले की बाबा शिकलेला पोरगा आहे. त्या काळात मी 11वी पास झालो होतो. 72च्या. तर ही शिकलेला पोरगा आहे, आपण ह्याला सरपंच करूया असं त्या काळच्या सगळ्या मेंबर लोकांना सांगितलं आणि त्यांचं ते सगळे लोक गावातले ऐकत असल्यामुळं माझी पहिल्यांदा 1974 साली सरपंच म्हणून निवड झाली. म्हणजे थेट सहकारी सोसायटीचं चेअरमन पद ते थेट पुन्हा गावचं सरपंच पद अशी माझी राजकीय सुरुवात झाली. जो सरपंच पदाचा तुमचा पूर्ण 5 वर्षाचा कालावधी गेला, त्या कालावधीमध्ये जिथं तुम्ही या सहकारी सोसायटीचं अध्यक्षपद भूषवलं, त्या 5 वर्षाचा अनुभव त्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कसा आला? कारण एकतर ग्रामपंचायत सदस्याची पाठीमागची राजकीय भूमी किंवा राजकीय फार अनुभव म्हणता येत नाही. तो थेट सरपंच पदाचा अनुभव आला असताना मग ते गावच्या विकासाबद्दल त्यावेळी तुमची भूमिका कशी होती? गावच्या विकासाचं काम करत असताना पहिल्यांदा आम्ही सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक कर्ज मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना डिव्हिडंड मिळाला पाहिजे आणि तो असा 20 वर्ष सलग देण्याचं काम या चळे सोसायटीच्या माध्यमातून केलं. तालुक्यातली बहुतेक एक सोसायटी अशी लाभावून देणारी. आणि मग हे करत असताना ग्रामपंचायतीचा अनुभव जर बघितला तर अण्णासाहेबांनी सरपंच पद या गावचं भोगलेलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या चळे गावात प्रथम पाणी पुरवठा, गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी, रस्ते आणि वीज ह्या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत या उद्देशानं इथं रांगणीच्या वड्यामध्ये विहीर खोदली, ती आमच्या काळामध्येच खोदली. त्याच्यावर पंप बसवले आणि या माळावर एक दगडी टाकी त्या काळामध्ये बांधली. आणखीन पण टाकी आहे आणि तिथून पाणी पुरवठा त्या हौदात सोडायचा आणि सगळ्या गावाला चांगलं पेयचं पाणी स्वच्छ द्यायचं काम त्या काळामध्ये झालं.
लाईट सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे त्या काळामध्येच लाईट सुद्धा आली आणि गावात स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम सुद्धा त्या काळात झालं. तिसऱ्या बाजूनं हे सगळं करत असताना पाणी, वीज आणि रस्ते, गावाला एस टी नव्हती. एस टी नसताना सुद्धा ते एस टीच्या करता आम्ही प्रयत्न करून त्या काळामध्ये ही एस टी आपल्या चळेगावाला चालू केली. सगळ्या शिवारामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी चालू झाला पाहिजे म्हणून त्या काळामध्ये आनंदराव कुलकर्णी म्हणून साहेब होते, त्यांची आमची चांगली ओळख, मी सरपंच असल्यामुळं संबंध आला आणि त्यांनी सांगितलं, सरपंच साहेब तुम्हाला कोणाकोणाला वीज पाहिजे साधा अर्ज द्या, आम्ही तिथं कनेक्शन जोडून देतो. अशा पद्धतीनं गावच्या या नदीकाठच्या भागात लाईट फिरवली आणि दुसऱ्या बाजूनं भूविकास बँकेत सुद्धा माझं सारखं जाणं येणं असल्यामुळं ती बँकेतले सगळे अधिकारी हे आमच्या संबंधातले असल्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांना पाईपलाईन करायची असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांचं बागायत झालं पाहिजे ही भावना उराशी बाळगून आपण भूविकास बँकेच्या माध्यमातून आज ज्या पाईपलाईन दिसतात त्यातल्या 50 ते 60% पाईपलाईन या त्या काळामध्ये भूविकास बँकेच्या माध्यमातून करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे या भावनेनं त्या काळामध्ये काम केलं. म्हणजे एवढं सगळं जे काम झालं ते तुमच्या सरपंच पदाची पहिली टर्म असताना झाले? पहिली टर्म असताना झालं. ते पहिला सरपंच पद हे करत असताना त्या अर्थानं खूप तुम्ही हे केलं. होय. पहिलंच सरपंच पद गावच्या भूषण असताना होय. तुम्हाला लक्षात येईल किंवा जाणवेल असं गावच्या विकासात ठोस असं नेमकं महत्वाचं कार्य कोणतं झालं? पहिलं काम ठोस असं की बाबा ते प्रकर्षानं लोकांना जाणवं, मी पहिल्यांदा सरपंच झालो आणि पाठीमागचा फार राजकीय अनुभव नसताना हे काम आहे. शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या माध्यमातून ज्यांना मागल त्यांना पाईपलाईन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना उन्नत करण्याचं काम, त्याची आर्थिक प्रगती करण्याचं काम केलं. तुम्ही अनेक वेळा आपल्या लोकांना सांगितले की 5 वर्ष आमची सत्ता, 5 वर्षानंतर विद्युत संचालक असायचे. असं किती वेळा झालं तुमची सत्ता नंतर त्यांची सत्ता? असं जवळजवळ 20 वर्ष झालं असं. मग यावर्षी सत्ता आली तुमची सत्ता, नंतर पुढच्या वर्षी त्यांची, नंतर तुमची. मग हे असं का होत गेलं? लोकांचा कल कसा बदलत गेला? लोकांना अपेक्षा अशी होती की बाबा आमची पार्टी निवडून दिल्यानंतर जी विकासाची कामं झाली त्याच्यापेक्षा जास्ती बापूच्या पार्टीकडनं होतील म्हणून कल तिकडे झुकता द्यायचा. ज्ञानबापूची पार्टीनं कामं केली त्याच्यापेक्षा आता भाऊच्या पार्टीकडे गेलं तर अजून गावाचा विकास होईल. अशा पद्धतीनं लोकांनी 5 वर्ष आम्हाला संधी द्यायची, 5 वर्ष त्यांना संधी द्यायची, असं अल्टरनेट होत गेलं. याच्यामध्ये तुमचा 20 वर्षाचा कालावधी ह्यामध्ये गेला. गावचं राजकारण सांभाळत असताना तुम्ही पंचायत समितीचं सुद्धा सदस्य काही दिवस राहिला. होय, निवडून आलो. तो सरपंच पदाच्या कालावधीचा राजकीय अनुभव कसा सांगता येईल आपल्याला? नाही, त्या सरपंच पदामध्ये या गावच्या पंचायत समितीचं सदस्य, पंचायत समितीचं सदस्य असताना आमदार सुधाकर पंत परिचारक साहेबांच्या पॅनल मधून मला पंचायत समितीचं तिकीट कोणत्या गणातून होतं ते? हे चळेगटच होतं, चळेगटातून देण्यात आलं. आणि मग ही सार्वत्रिक निवडणूक लढवत असताना नदीच्या पलीकडची काय गावं आणि अलीकडची काय गावं असा जिल्हा परिषदचा गट होता. पुळूजवाडी, शंकरगाव, नळी, आंबे चिंचोली ही गावं नदीच्या पलीकडची आणि ही आपल्या अलीकडची गावं सरपलीपर्यंत असा तो गट होता. आणि त्या काळात ही वाहनं नव्हती, एवढी मोटरसायकल नव्हत्या, जीप गाड्या नव्हत्या. मी एक भाड्यानं ट्रक केली होती प्रचाराकरता, ऊसाची ट्रक. त्याच्यामध्ये 5-50 माणसं इथली चळ्याची रोज आम्ही ती घेऊन जायचो आणि गावं वजेवाडी, रांगणी, कोंडारकी, आंब ही गावं फिरायचं. आणि परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या गावामध्ये मला चांगल्या पद्धतीनं मतदान मिळालं. आणि त्या काळामध्ये आजच्या प्रमाणे ह्या निवडणुका आता सोशल मीडिया निवडणुका या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत नव्हत्या, त्या सरकारच्या माध्यमातून होत होत्या. आता निवडणूक आयोग आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून व्हायला लागल्या. तर आम्ही एकदा निवडून आलो त्या काळात त्या 11 वर्ष आम्ही सदस्य होतो पंचायत समितीचे. आणि मग ते सदस्य असताना आपल्या गावाला रस्ता नव्हता. पूर्वी आम्ही सायकलवर जायचो ना, असं पाऊल वाट होती किंवा असं मुंडवाडीवरून बैलगाडीतून जायचं. मग पहिल्यांदा चळेला रोड झाला पाहिजे. 1972 मध्ये
हा रस्ता करून घेतला दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये, हा कोंढारकी चळे घेतला, आपलं गाव इतर गावाशी जोडलं पाहिजे, केंद्रस्थानी आलं पाहिजे, केंद्रस्थानी आलं पाहिजे, हा हेतू ठेवून हे करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये हे 4 किलोमीटरचं काम त्या काळात झालेलं आहे, चळे ते चढ्याचं. आणि मग त्याच्यावर डांबरीकरण, दुरुस्ती, खडीकरण वरचेवर झालं, पण मुरमाचा भरावा ही ते आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये झाला. आणि हे करत असताना आमची अशी अपेक्षा होती की पंचायत समितीच्या माध्यमातून गोपाळपूर, मुंडेवाडी चौक, कोंढारकी, चळ, आंब आणि सरकोली ह्या रस्त्याकरता मी त्या काळचे सभापती यशवंतराव पाटील होते, त्यांच्याकडे आग्रह धरून हा रस्ता मंजूर केला पाहिजे. पूर्वी हा रस्ता आम्ही सरकोलीच्या ऐवजी खरसोळी म्हणायचो. गोपाळपूर, मुंडेवाडी चौक, कोंढारकी, चळ आणि खरसोळी. पण पुढे नदी असल्यामुळे सरकार त्या पुलाचा एवढा खर्च करणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही ते खरसोळीचं कट केलं आणि इकडून आंबे, सरकोली असा रस्ता झाला पाहिजे याचा आटाच धरला. सगळ्याच्या सुदैवानं हा रस्ता मंजूर झाला. पण त्या काळात शासनाची एक अशी योजना आली की जे बेरोजगार इंजिनियर आहेत, BE सिव्हिल होऊन नोकरी नाही अशा लोकांना 1-1 किलोमीटरचं या रस्त्याचं वाटप झालं. पण त्यांच्याकडे भांडवल नाही, JCB नाही, पैसा नाही, नुसती डिग्री. त्याच्यामुळं उगावगानं ते काम झालं नाही. त्या पद्धतीने सगळा पूर्ण रस्ता त्यावेळेला व्हायला पाहिजे, झाला नाही. का तर ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतली, सरकारनं दिली, सरकारची अट होती की जे BE सिव्हिल आहे त्यांना प्रत्येकाला मागल त्याला 1 किलोमीटरचा रस्ता द्यायचा. पण त्यांच्याकडनं ते झालं नाही. मग वरचेवर आम्ही पंचायत समितीतनं, जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रयत्न करून असं नका कच्चा घासना, मुरमाचा घासना असं भरावा हे रस्ता सरकोलीपर्यंत नेला. याचा दुसरा एक फायदा असा होता की सरकोलीचा ऊस विठ्ठलला जाताना किंवा सरकोलीचा ऊस पांढरला जाताना 8 ते 10 किलोमीटरचं अंतर कमी होते. हे सहकारात्मक संचालक झाल्यानंतर आमच्या डोक्यात ती योजना आली आणि म्हणून मग त्या रस्त्याला भर दिला. त्याच्या पाठीमागचा आमचा दुसरा एक स्वार्थ होता की हा जर रस्ता झाला तर चळ 8 किलोमीटरवर येते पंढरपूरपासून. आणि मध्यवर्ती ठिकाण होते. मध्यवर्ती ठिकाण चळ झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र मागता येते आणि सगळ्या शेतकऱ्यांना, माणसांना, वाहतुकीला, कारखान्याला सगळ्याला हे अंतर कमी होते. ह्या भावनेनं आजपर्यंतचा प्रयत्न करत गेलो. आता सरकोलीकडनं चळ्यापर्यंत आलंय, तिकडनं मुंडवाडीपर्यंत आलंय. ही मधला आता परवा आम्ही त्या ह्यांची भेट घेतली, आताच्या आमदाराची, माने साहेबांची, यशवंत माने साहेबांची. तर त्यांनी ती कोंढारकी ते चळे रस्ता घेतलाय म्हणून सांगितलं, होईल त्याचं काम चालू. सोलापूर जिल्ह्यातील सध्या सहकार क्षेत्रातला अग्रस्त असणारा पांडुरंग सहकारी कारखाना, याचं तुम्ही बरेच वर्ष चेअरमन पद भूषवलं. बरोबर आहे. त्या चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी असं ठोस काही तुम्हाला करता आलं का? शेतकऱ्यांचा ऊस हा वेळेत गेला पाहिजे, त्यांना 4 पैसे तातडीने मिळाला पाहिजे. ऊस गेल्यानंतर आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की आज जर 1 तारखेला ऊस गेला तर 1 महिन्याला त्याची बिले मिळतील. परंतु आमदार साहेबांच्या पाठीमागे लागून कोणाच्या घरी लग्न असेल, कोणा आजारी माणूस असेल, कोणाची काय अडचण असेल, त्याला गेलेल्या ऊसावर ॲडव्हान्स देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. आणि गेलेला नसला ऊस शेतात उभा असला तरी त्याच्या नोंदी कारखान्याकडे असल्यामुळे त्या ऊसाला सुद्धा पैसे देऊन प्रत्येकाची अडचण सोडवण्याचं काम ह्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत केलेलं आहे. या शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण जी असू शकते, तुम्ही त्या कारखान्याचं 11 वर्ष चेअरमन आणि आता सुद्धा तुम्ही संचालक आहात. साधारण आपल्या ग्रामीण भागामध्ये अडचणी लागण 7व्या महिन्यामध्ये होते. बऱ्याच लोकांचा ऊस हा शेतामध्ये असतो आणि सप्टेंबरला पावसाळा संपला, पण हवामानाचा जर एखाद्या अंदाज बदलला तर तो पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत असू शकतो. मग एखाद्या शेतकऱ्याची 7व्या महिन्यात लागण असते, कारखाना सुरू झाल्यानंतर ती जायला पाहिजे, परंतु त्या कारखान्याची 7व्यात जी त्यानं नोंद घेतलेली असते ती नोंद पाऊस आल्यामुळं त्याला तोड पुन्हा उशिरा होतो. याचा शेतकऱ्याच्या संपूर्ण प्रोग्रामवरती परिणाम, कारण लागण उशिरा गेली तर पुन्हा
थोडं उशीर जातं. तर असं काय करता येणार नाही का त्या शेतकऱ्यांसाठी बाबा ज्याची 7व्याची लागणची नोंद घेतली आपण, तो जर रस्ता व्यवस्थित असता किंवा निसर्गाचं काही वर्षण त्याला नाही लावलं, बरं. दुष्काळ वगैरे पाऊस वगैरे नाही झाला तर तो नियमित लवकर जातो. बरोबर. पण त्या शेतकऱ्याला पाऊस तर शेतकऱ्याच्या हातात नाही, कारखान्याच्या हातामध्ये नाही. पण 1 महिना लागण तोड झाली, लागण्याला उशीर होतोय आणि पुन्हा त्याचा प्रोग्राम खोडव्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जातो. मग असा प्रोग्राम काय करता येणार नाही का तिची 7व्याची लागण कारखान्या प्रोग्राम मध्ये समजा नियमित आहे, पण पावसामुळे जर थांबली तर त्याच्यानंतर खोडवासा लवकर नेता येईल, असं काय करता येणार नाही का त्या शेतकऱ्यांसाठी? नाही, नेता येईल, पण कसं आहे, खोडवा जर नेला तर तिसरं पीक जवळजवळ 70% 80% लोक ठेवत नाहीत. तिसरं ठेवलं खोडव्यासाठी. हा, खोडव्यासाठी हा लवकर कसा नाही. आता कारखान्याचं नियोजन असं आहे की कारखाना काय म्हणतो 3 टप्प्यात ऊस लावा, अडचणी सुरू आणि पूर्व हंगामी. शेतकऱ्यांना काय वाटतं की आडसाली ऊसाला जेवढं टनेज पडतंय त्याच्यापेक्षा कमी पूर्व हंगामीला पडतं आणि त्याच्यापेक्षा कमी चालू हंगामाला पडतं सुरूला. म्हणजे आडसाली ऊसाचं टनेज ही नेहमी जास्त मिळतं म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा कल असा आहे की जेवढं क्षेत्र आहे तेवढं आडसालीच लावायचं आणि ऊस एकदा घालवला नाही त्याच्यावर पुन्हा दुबार पीक घेता येतं, हरभऱ्यासारखं पीक घेता येतं. आता गावखत राहिलं नाही, मिळत नाही, त्याची फार मोठी किंमत झाली आणि फेरपालट ही शेतकऱ्याच्या लक्षात आल्यामुळं हरभरा गहू ह्याच्यासारखी पिकं एकाच पिकावर शेतकऱ्याची मोडायची मानसिकता आहे. आज सुद्धा आमच्या मीटिंगमध्ये विषय होतो की हे आपला सगळा जे ऊस 7व्या महिन्यात लावला जातो त्याला शेतकऱ्याचं टप्प पाडून द्यायचं. आता समजा मला एक 10 एकर ऊस लावायचा तर मी काय केलं पाहिजे, 5 एकर आडसाली लावा, पण राहिलेल्या 5 एकरात त्या दुसऱ्या 2 हंगामात 2.5 लावा, 3-2 लावा, लोड येणार नाही. तर आम्ही चेअरमन साहेबाला असं म्हणतोय की शेतकऱ्याला आपण किती जरी हे सांगितलं तरी तो शेतकरी सगळं आपला ऐकल असं नाही. शेतकरी काय बघणार, टनेज कशात मिळते, आडसालीमध्ये मिळते. म्हणून आपण काय करूया, आता आमच्या कारखान्याकडं 11 लाख 12 लाख टनाची ऊसाची नोंद असते. मालकाने दुसरा एक कारखाना युटोपियन म्हणून इथं काढला. माझा आग्रह असा आहे की कारखाना चालू झाला का आडसाली ऊस युटोपियनला 1 लाख टनाचा 12 महिने करार करून द्यायचा. म्हणजे जे आपला प्रोग्राम लाभत जातो. आता आज सुद्धा चालू असेल साधारण नाही, आता होईल चालू, अजून झाला नाही, अजून 7वा संपलाय आता आणि 265चा सुद्धा 7वा शेवटावर आलाय आणि मग आता 8वा चालू होणार. तर ही कालावधी कमी येईल. तर त्यांचं म्हणणं कसं, चेअरमन साहेबाचं गेल्या वर्षी आपलं 7 लाख गळीत झालं, त्यात आपला होता 3 लाख टन. मग कारखान्यानं काय केलं, आम्ही सगळे संचालक मंडळानं करमाळ्याचा ऊस, इकडं सांगोल तालुक्यातला ऊस, आजूबाजूचा ऊस, असा 4 लाख टन ऊस आणला फलटण पर्यंतचा, सगळा गोळा करून 7 लाख टनाचं गाळप केलं. मग अशा काळामध्ये जर आपण तुम्ही म्हणता असं पहिल्यांदाच 1-2 लाख टन जर दुसऱ्या कारखान्याला दिला तर पुन्हा आपल्याला मग क्रशिंगला तेवढा ऊस राहणार नाही. आणि जेवढं क्रशिंग जास्त तेवढा तो कारखान्याचा येणारा खर्च विभागला जातो प्रत्येक पोत्यावर. जेवढी जास्त पोती साखरेची निघतील तेवढा उत्पादन खर्च कमी येत जातो, मजूर तेवढेच असतील, कारखान्याला सगळं लाईट वीज पाणी तेवढंच लागतं. पण क्रशिंग वाढलं का उत्पादन खर्च कमी होतो. तुम्ही बरेच वर्ष त्या देखरेख संघाचे अध्यक्ष होय, 10 वर्ष होतो मी त्या देखरेख संघाचं अध्यक्षपद होत असताना सहकार क्षेत्रातला अनुभव काय आपला? सहकार क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी सचिव मंडळीची मनमानी चालत होती. बरोबर, तुम्ही सोसायटी काढली, तुम्हाला हिशोब द्यायचा नाही, हिशोब दिला तर एखाद्या बारक्या चिटोरीवर द्यायचा. देखरेख संघाचा अध्यक्ष असल्यामुळं मी ते सगळ्या सचिवांची मीटिंग घ्यायचो महिन्यातनं 2 वेळा आणि आम्ही सगळ्या सचिवांना पुस्तकं छापायला लावली. समजा कोण आलं पैसे भरायला तर त्याला त्याची पावती लगेच दिली पाहिजे. कारभारामध्ये पारदर्शक कशा पद्धतीने आणता येईल असा प्रयत्न केला. जे सचिव मंडळी चांगलं काम करत नाहीत त्याचा बदलीचा अधिकार देखरेख संघाकडे असतो. त्याच्यामुळं कुठलाही हस्तक्षेप त्यात प्रशांत मालकाने केला नाही.
पूर्ण स्वायत्ता मला दिल्यामुळं ही सगळी सचिव मंडळी देखरेख संघाच्या अध्यक्षाचं ऐकायचे आणि मग आम्ही त्यांना शेतकऱ्याच्या पावत्या दिल्या पाहिजेत, त्याला कळलं पाहिजे आपलं मुद्दल किती, व्याज किती. शेतकरी अडण्याला बाकीच्या गोष्टी काय कळणार, रोखा फक्त म्हणलं की देणं, देणं गोष्टी त्या असायच्या. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करण्यासाठी आणि पारदर्शक आणण्याचं खूप मोठं काम केलं. आता जो आपला चळेगाव आहे हे मूळ मतदारसंघामध्ये गेले, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपला जो चळे भाग आहे हा पंढरपूर मतदारसंघामध्ये होता आणि चळेचं राजकारण हे नेहमीच केंद्रस्थानी राहील. या आपल्या चळ्याचं किंवा पंढरपूर तालुक्याचं 25 वर्ष नेतृत्व कैलासवासी आपल्या पांडुरंग परिवाराचे सर्व नेते, आधारस्तंभ कैलासवासी सुधाकरपंत परिचारक हे नेतृत्व केलं. त्यांचे तुम्ही फाउंडरचे सहकारी म्हणून काम. बरोबर. तर त्या आमदार साहेबांचा गावच्या विकासासाठी तुम्हाला काय फायदा करता आला? त्यांच्याकडून ही रस्ता झाला, हे जर आजही त्या रस्त्याची दुरावस्था आहे, पण त्यांच्याकडून आपण ती 2 वेळा डांबरीकरण केलं. तालुक्यात कुठल्याही खेडेगावात नसताना सुद्धा चळ्याच्या रस्त्याचं डांबरीकरण त्या काळात केलं. वरचेवर रस्ता, आता वाहनाची संख्या वाढली, लोड वाढला, वाळू वाढली, ऊसाचे ट्रॅक्टर वाढले, त्याच्यामुळे रस्ता खराब होतोय. ती सुद्धा 2दा 3दा 4दा आपण खड्डे मुजवाय करता त्यांच्या आमदार निधीतनं 5-5 लाख 10-10 लाख रुपये आणून त्या रस्त्याची डागडुजी करत आजपर्यंतच्या काळामध्ये आणले. आपण ढोबळे मंत्री असताना माझं त्यांचं चांगलं संबंध होतं. मी सांगितलं बाबा हे 4.5 किलोमीटर 1 स्टोक रस्ता केला पाहिजे डांबरीकरण. 2 किलोमीटरचं त्यांनी पैसे दिलं होतं, ते टेंडर मंजूर झालं. पण ही टेंडर मंजूर झालं असताना काही विघ्न संतोषी मंडळींनी तो रस्ता कॉन्ट्रॅक्टरचा अडवला. का तर आम्हाला कमिशन द्या की तुम्ही नसतं रस्ता करताय, तुमचंच पोट भरताय. कैलासवासी सुधाकरपंत परिचारक मालक हे असताना आपण हा रस्त्यासाठी प्रयत्न केला. पाणी पुरवठा योजनेसाठी सुद्धा तुम्ही ते सांगितले की 17 गावची योजना होती, त्याच्यामध्ये पण ते प्रयत्न केलं. हे सर्व करत असताना ही तुम्ही एक चांगली सहकारी सोसायटी त्या गावामध्ये स्थापन करताय. तर ह्या सोसायटीबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? ह्या सोसायटीबद्दल आजपर्यंतच्या काळामध्ये जे मागेल त्याला सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्ज देण्याचं काम केलं, इलेक्ट्रिक मोटर देण्याचं काम केलं, ट्रॅक्टर देण्याचं काम केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं जर ट्रॅक्टर घ्यायचा असला तर त्याला डिपॉझिट लाख रुपये 50,000 रुपये घेतल्याशिवाय जिल्हा बँक करत नव्हती. पण मालकाच्या पाठीमागं लागून ही रक्कम न भरता त्या काळात सुद्धा आपण ट्रॅक्टरची प्रकरणं केली आणि सगळ्याला पीक कर्ज वेळेवर देण्याचं आणि वसूल करण्याचं काम या सोसायटीच्या माध्यमातून केलं. माझी अपेक्षा अशी होती की ह्या सोसायटीमध्ये सगळे विभाग चाललं पाहिजे. खताचं दुकान चाललं पाहिजे, पेस्टिसाईडचं दुकान चाललं पाहिजे, ट्रॅक्टर एखादा सोसायटीने घेतला पाहिजे, तो भाड्यानं रितसर दिला पाहिजे आणि विविध सहकारी कशा करता म्हणायचं तर आम्ही त्या गादेगावचं उदाहरण बघितलं की गादेगाव सोसायटीचं कापड दुकान होतं पंढरपूरमध्ये, आडत दुकान होतं, त्यांच्या ट्रका होत्या 2. असं वेगवेगळ्या प्रकारनं उत्पन्न मिळवायचं आणि ते होणारा नफा सोसायटीचा डिव्हिडंडच्या माध्यमातून सभासदाला द्यायचा. अशी अपेक्षा माझी खूप बऱ्याच दिवसापासून होती. पण आपल्या इथं कसं आहे, आता नवीन पोरं शिकलेली शाळा आहे ती त्यांना वाटतं नोकरी म्हणजे पहिल्यांदा साहेबच झालं पाहिजे. प्राथमिक काम करायची कोणाची जी इच्छा नाही. अनेक पोरं नोकऱ्या नाही ते म्हणून फिरते. मी काही दिवस आपल्या सोसायटीच्या माध्यमातून उसाचं चालवलं पण ते पण त्यात काय व्हायला लागलं, दूध डेअरीवाल्याचा कन्सेप्ट असा असायचा की आमच्या डेअरीतनं खत नेलं, हे खाद्य नेलं तर वसूल त्यांच्या हातात असायचा. म्हणजे दुधा आणि हिथं सोसायटीत कसं देऊ की पैसे, मग उधार देऊन देऊन सोसायटी तुमच्याकडे पहिलं उधारीचे पैसे असलं तर तुम्ही ते दिल्याशिवाय दुसरं कसं उधार देणार. आणि मग दूध डेअरीवाल्याला दूध पाहिजे आणि पुन्हा त्यांचा साईड उद्योग म्हणून खाद्य विकायचं, त्याच्यामध्ये 4 पैसे मिळतील. त्याच्यामुळे आम्ही ती बघितलं 1 वर्ष 2 वर्ष चालवून आणि त्याचा सोसायटीला नफा होईना असं लक्षात आल्यानंतर आम्ही ते विभाग बंद केला. आता भविष्यात नंतर अशी काही योजना आहे का या सोसायटी माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असं काही करता येईल? आता अवस्था अशी सोसायटीची झाली की विहिरीतच नाही तर पवऱ्यात कुठलं येणार. जिल्हा बँकेची कर्ज मोठ्या मोठ्या कारखानदारांनी एवढी थकवली की शेतकऱ्याला पीक कर्ज वाटायला सुद्धा पैसा नाही. आणि मग आता योजना कशाची आखायची,
ही जी भाग भांडवल आहे हा. जी चळवळी सेवा संस्था आहे एक नंबर संस्था, तिचं भाग भांडवल मोठ्या प्रमाणावर आहे ना, आहे ना. त्या माध्यमातून असे एखाद्या गावातील शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? त्याला सुद्धा मर्यादा येते. त्याला एवढंच भांडवल काढलं पाहिजे, त्याचा तुम्ही नफा दाखवला पाहिजे, चालवलं पाहिजे. जिल्हा बँकेचं म्हणणं तुम्ही वर्गणी करा, 10 लोकांकडनं पैसे जमा करा, पुन्हा एखादा मॉल काढा, एखादं रेशन दुकान चालवा. हे तर रेशन दुकान आहे. आपण रेशन दुकान चालवतो सोसायटीच्या माध्यमातून. आमच्याकडे राखेलचं दुकान सुद्धा आम्ही चालवत होतो सोसायटीच्या माध्यमातून. पण ते आमच्या सचिवाच्या म्हणा किंवा त्या काळामध्ये कोण चेअरमन असतील त्यांच्या लक्षात न येऊ देता दुसऱ्यांनी पळवलं ते सोसायटीचं ठीक आहे, राखेलचं जे आहे ते हम्म. त्या पद्धतीने तुम्ही चालवताय. हम्म. सहकार क्षेत्रातला आणि राजकारणाचा एवढा प्रदीर्घ तुम्हाला अनुभव असताना ठोस असं चळीच्या विकासासाठी आपल्याला काय करता आलं? कारण आज जर आपण बघतोय तर गावाला एकही चांगला रस्ता आणखी नाही, नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नाही. ज्यावेळेस आम्ही बाकीच्या प्रभागामध्ये जातो, 5 नंबरमध्ये असते, 1 नंबरमध्ये असते, कुठल्या तर ते लोक सांगतात की आणखीन गटारच्या पाण्याची सोय नाही किंवा घरकुलाची अडचणी असतात. या सर्वांसाठी ह्या समस्या काय आजच्या नाही, त्या अनेक दिवसापासून समस्या आहेत. मग तुमचा राजकीय अनुभव बघता ह्या समस्याला आपण कसं सोडण्याचा प्रयत्न केला? ह्या समस्याला सोडवायकरता आता आम्ही काय 5-10 वर्ष सरपंच पण भोगलो होतो आणि अनुभव पण भोगलो होतो. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीत आम्ही लक्ष घालावं अशी काय आमची अपेक्षा नाही, मार्गदर्शक म्हणून तुम्ही नाही. मार्गदर्शन करू, पण ज्यांच्या हाती सत्ता सोपवली मागची 5 वर्ष त्याच्या अगोदरची 10 वर्ष ज्यांच्या हाती सत्ता ही दिली ती मंडळी काहीतरी करून दाखवतील. आता आम्ही त्या बळी बनसोड्याला सरपंच केलं तर 21 गाळं इथं बांधण्याचं काम त्याच्या काळात झालं. मग त्याच्यानंतर 10 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी एक बी गाळा बांधला नाही. मग निदान त्या 20 गाळ्यामध्ये 20 तरी युवक अडकले. कोण वाइंडिंग करत असेल, कोण पेस्टिसाईडचं दुकान चालवत असेल, कोण कशाचं काम करत असेल. तसं ह्या गावाचा विकास करत असताना आम्ही बोशाचं उदाहरण बघितलं की बोशामध्ये 300 गाळ्या आहेत. तसं मग 10 वर्ष ज्यांनी ह्याची सत्ता भोगली त्यांनी भोगली म्हणजे आम्हीच दिली त्यांच्याकडे होतकरून. पण त्यांनी स्वतंत्र काही कामच केलं नाही. त्यांना सवय लागली ह्या ग्रामपंचायतीमधनं पैसे जमा करायचे. जे अपेक्षित तुम्हाला पाहिजे होतं ते झालं नाही. मग याचा सगळ्याचा परिणाम म्हणून तुमचं आणि आता जी दर्लिंग ग्रामविकास आघाडी होय. आहे ग्रामविकास आघाडीमध्ये तुम्ही तिघ आहे. त्याच्या अगोदर नानासाहेब मोरे गटाचे नेते भास्करराव मोरे यांच्याबरोबर तुमची युती होती. होय. आता तुम्ही बाकीचं सगळं राजकारण तुमचं राजकीय भांडण सोडून कोणत्या मुद्द्यावरती विठ्ठल माजी संचालक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याबरोबर युती? तळ्याचा विकास, रस्ते, पाणी, वीज ह्या मूलभूत 3 गरजा आणि दुसऱ्या बाजूला मग सरकारचं घरकुल असेल, स्वच्छतागृह असेल, ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या गरिबापर्यंत बिना पैसे त्याच्याकडनं न घेता त्यांच्या कशा पोहोचवता येईल पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्यामुळं ही सगळं होत असताना जो एकसंघ जो पांडुरंग परिवार होता तो पांडुरंग परिवार दुभंगण्यात नेमकं कारण काय सांगता येईल? नाही, ज्यांना संचालक म्हणून घेताना सुद्धा आम्हीच प्रयत्न केलं. पण त्यांच्याजवळ जी 4 लोक अशी विचित्र बसली की त्यांचं मत कसं, ही गावात भाऊची पार्टी, अण्णा मोरेची पार्टी, ज्ञानोबापूची पार्टी असं म्हणलंच नाही पाहिजे. आज जे विरोधक आहेत त्यांच्या एकट्याच्या मालकीची पार्टी असली पाहिजे, त्यांचं नाव पुढं असलं पाहिजे. ह्यानं ती भारावून गेली. आम्ही राजकीय द्वेष कमी करण्याकरता त्यांना बिनविरोध 5 वर्ष सरपंच केलं. दुसऱ्या बाजूनं आता तडमोड करून त्यांनी बापू बरोबर केलं, ते तुकामाने बरोबर युती केली, 5 वर्ष बघितलं तर त्यांचं पैसे आपल्या त्या ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये असं ग्रामसेवकाचं त्यांचं किती देणं येणं चाललं, 15 लाख, 17 लाख, 20 लाख. त्या सगळ्यांचा आणि पांडुरंग परिवार दुभंगण्याचा कुठं संबंध? नाही, ते ऐकायचंच नाही ना. समजा आम्ही मदत केली सरपंच पदाकरता तर तुम्ही असं वागू नका म्हणलं तर ते म्हणे तुम्ही आता निवडून दिले ना. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये एक सूत्रता कुठं परिपाक म्हणून पांडुरंग परिवार दुभंगला. आणि आता जी तुमची दलिंग ग्रामविकास आघाडी आहे पद्धतीने करते. जर तुमची सत्ता उद्या आली, तुमचे सर्व सदस्य निवडून आले तर गावाच्या समोर नेमका विकासाचा काय अजेंडा असेल? पहिल्यांदा गावाला चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी, ही प्रादेशिक नळ पाणी पुरवठा असू द्या, नसली तर सुद्धा आम्ही त्या रांजणीच्या ओढ्यातलं पाणी चांगलं आहे, तिथं मोठी विहीर अजून एक खंदून ती पाणी गावात स्टँड पोस्ट होते. ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं की नाही मला माहित नाही,
पण सगळ्या गल्लीत आम्ही स्टँड पोस्ट केलं होतं आणि गल्लीतल्या गल्लीत बायकाच्या स्टँड पोस्टवरनं पाणी घेऊन जात होते. तर आम्ही तिथं ते विहिरीचं काम चांगलं करून पाणी मुबलक मिळवून आता उंच टाकी झालेली आहे. समजा ह्या टाकीत पुरलं तर बरं, नाही तर दुसरी उंच टाकी बांधू. पण पहिल्यांदा चांगलं शुद्ध पाणी चळ्याच्या गावच्या नागरिकांना कसं मिळेल हा पहिला प्रयत्न करू. दुसऱ्या बाजून आता गावात काय कॉन्क्रिटीकरण झालंय, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याला. पण त्याला ड्रेनेज नाही. तर ड्रेनेजचा चांगला कार्यक्रम राबवून ह्या पाण्याची विल्हेवाट तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न केला, पण ती थोडे दिवस चालला, तोकडा पडला. ज्यावेळेला ग्रामपंचायत बरखास्त झाली, प्रशासनानं तो प्रश्न सोडवला. त्या पद्धतीनं कायमस्वरूपी त्या पाण्याची विल्हेवाट रस्ते चांगले ठेवून कशा पद्धतीनं करता येईल हा दुसरा हे आहे. आणि आता गावामध्ये लाईट आहेच, लाईटचा फार काय प्रश्न नाही, फार पण काय प्रश्न यापेक्षा वीज, रस्ते, पाणी आता मूलभूत सुविधा असायला पाहिजे. यापेक्षा पुढे जाऊन आताच्या पिढीला शिक्षण आणि आरोग्य हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी काय प्रयत्न राहतील? आता इथं आपण त्या आमच्या काळामध्ये जाणलं आरोग्याचं उपकेंद्र, पण बघितलं तर तिथं ग्रामपंचायतीच्या किंवा इतर आजूबाजूच्या लोकांनी उकरडे टाकून ते रस्त्यापर्यंत कोंडून टाकलं होतं. प्रशासकानं ती मोकळं केलं. आमची वरिष्ठाकडे मागणी असणार आहे की इथं PSC सेंटर झालं पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र, की जेणेकरून इथली गरोदर महिला असेल, कोण आजारी पडलेला माणूस असेल, पंढरपूरला जाईपर्यंत त्याला दगाफटका होऊ नये या उद्देशानं इथलं PSC सेंटर पाहिजे. आणि PSC सेंटर जरी मध्यवर्ती गावाला दिलं जातं, तर रांगीला दिलंय, त्याच्यामुळे आपल्या त्याची मिळायची शक्यता कमी आहे. पण आहे याच्यामध्ये सगळ्या सुधारणा ह्या उपकेंद्रामध्ये झाल्या पाहिजेत. हा पहिला प्रयत्न आमचा राहणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये इथं हायस्कूल आहे, पंढरपूरला मुलं जायला सोय करू, STचे पासेस देऊ, आणि नसलं अगदी ते वाटलं तरी आम्ही दुसरं हायस्कूल चालू करू. पण मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, मग ते करायचं का ITI सारखं एखादी संस्था व्यावसायिक शिक्षण द्यायचं, असं एखादी स्वतः शैक्षणिक संस्था काढावी. प्रश्न असा राहून गेला की तुम्ही ज्या सरकार महर्षी कैलास सुधाकर बंधुभाषे यांच्याबरोबर राहिला, त्यांचा सहकार संस्थाचा हातखंड खूप वेगळा आहे. त्यांच्याबरोबर वावरत असताना असं कधी वाटलं नाही की आपली स्वतःची एक शैक्षणिक संस्था असावी, असं कधी वाटलं नाही? मीच पहिल्यांदा या हायस्कूलचं प्रपोजल दिलं होतं, तुमच्या माहिती करता सांगतो. आणि हे दाजी अजून कोण यांचे सहकारी ह्यांनी BCचे पैसे जमा केले आणि मग त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करणं, ती संस्था चालू करणं, त्याच्यात त्यांनी सगळा खर्च केला. मी काय म्हणलं, एक संस्था इथे त्या काळात मिळणार, शैक्षणिक संस्था. जाऊ द्या, शिकलेला माणूस आहे, एक चांगली संस्था चालवतोय, तर मी माझं प्रपोजल मागे घेतलं. नाही तर माझं प्रपोजल शैक्षणिक संस्था काढायचं आधीच होतं. आणखी भविष्यात आहे का असं काय आता वाटलं? नाही, आता वाटलं तर आता हायस्कूलचं नाही, आता माझ्या डोक्यात एकच आहे की ITI सारखं एखादं व्यावसायिक शिक्षण मिळायचं केलं तर मुलांना थोड्या अवधीमध्ये 9वी 10वी शिकलं, 1-1.5 वर्षाचा कोर्स केला तर स्वतःचा उद्योग चालू करता येईल. जी पहिली सभा झाली आपली अर्ज भरण्याच्या अगोदरची सभासद म्हणून आपल्या, त्या सगळ्यामध्ये तुम्ही असं सांगितले बाबा इथून पुढे मी काय फार ग्रामपंचायत लढवणार नाही, त्याच्यामध्ये सक्रिय होणार नाही. तर तुमचा पाठीमागचा राजकीय वारस आपल्याला कोण? राजकीय वारस कोण म्हणण्यापेक्षा ज्या मंडळीने आजपर्यंत आम्हाला साथ दिली, त्याच्यात जो होतकरू आहे, गावाचा विकास करणार आहे असं दृष्टीपथात येईल, त्याच्याकडे ही सूत्र सोपवा. भविष्यामध्ये नियोजित कोण नाही. तर गावच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद भाऊ की तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. आणि ही जी तुम्ही निवडणूक लढवताय, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण याचबरोबर आपल्या गावामध्ये जे वाड्या वस्तीवरचे रस्ते, त्या रस्त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था आहे. जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याची सुद्धा दुरावस्था आहे. तर तुम्ही सत्तेत आल्यानंतर ज्या नागरिकांच्या अपेक्षा खूप आहे, कारण अपेक्षा तुमच्याकडून का आहेत, कारण 40 वर्षाचा जो राजकीय अनुभव आहे, सहकार क्षेत्रामध्ये तुमचे संबंध आहेत आणि जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्याबरोबर सुद्धा तुमचे चांगले संबंध आहेत. तर या सर्व तुमचा आजचापर्यंतचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अनुभव घेऊन या सर्व अनुभवावर गावचा विकास निश्चितपणानं झालेल्या लोकांना पाहायला मिळेल. परंतु ते पाहण्यासाठी आपल्याला येणार 15 तारखेला जे मतदान आहे, ते मतदान झाल्यानंतर 18 तारखेला निकाल आहे, त्या निकालानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे. आणि तुम्ही लोकांच्या अपेक्षा आहेत लवकर पूर्ण कराल अशी आम्हाला
अपेक्षा आहे. मनपूर्वक आपलं धन्यवाद. तुम्ही मुलाखत घेतला, आला, तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद, आभार.